चला नमस्कार, मी पी थोरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्याशी शेअर करणार आहे। मागच्या जवळपास 3 ते 3.5 वर्षापासून आपण ज्या एक्झामची आतुरतेने वाट बघत आहोत, अशी ड्रग इन्स्पेक्टरची जी तुमची एक्झाम होणार होती 2021 मध्ये महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं होतं। त्याच्यानंतर याचा एक्सपिरियन्स क्रायटेरिया कॅन्सल होण्यासाठी पुन्हा एकदा हे नोटिफिकेशन जे आहे ते क्लोज करण्यात आलं आणि पुन्हा 2022-23च्या आसपास आणखीन एक नोटिफिकेशन आलं। ही भरती तात्पुरती थांबवण्यामध्ये आली होती आणि आत्ता आनंदाची आजच्या डेटची महत्त्वाची एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची, ती म्हणजे जवळपास 109 जागेचं ड्रग इन्स्पेक्टरच्या 109 जागेचं जे मागणी पत्रक आहे ते आयोगापर्यंत म्हणजे MPSCच्या आयोगापर्यंत पोहोचलेलं आहे। त्यांच्याकडे हे त्यांच्या हातात पडलेलं म्हणता येईल किंवा त्यांच्याकडे हे आता सुपूर्द करण्यात आले, त्यांच्याकडे हे पोहोचलेलं आहे। तर सर्वांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। जे लोक नवीन पासआउट झालेले आहेत, ज्यांचं आता B फार्मसी M फार्मसी झालेलं असेल, ते सर्व लोक या एक्झामसाठी क्वालिफाईड होणार आहेत। कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला या नवीन येणाऱ्या 109 जागेच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला ओव्हरऑल भरतीमध्ये बघायला भेटणार नाही। तुमचं प्लेन B फार्मसी असेल, M फार्मसी असेल आणि तुम्हाला कसल्याही जर प्रकारचा एक्सपिरियन्स इंडस्ट्रीचा नसेल तरीही तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। जे लोक जुने आहेत त्यांना माहिती आहे की कशा प्रकारची ॲड होती, कुठल्या प्रकारचा जुना एक्सपिरियन्स याच्यासाठी होता। आता जे नवीन लोक या मागच्या 3-4 वर्षामध्ये पासआउट झालेले आहेत त्या सर्वांसाठी आणि जुन्या लोकांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे। त्याचबरोबर महत्त्वाची आपण जाणून घेऊयात, महत्त्वाची जुनी ॲड तुमच्याशी मी डिस्कस करेल। त्याच्यामध्ये कशा प्रकारची एज लिमिट किंवा एलिजिबिलिटी होती, किती पदं होते, कशा प्रकारच्या बाकीच्या महत्त्वाच्या अपडेट आपल्यासाठी असणार आहे। त्याचबरोबर एक्झामचा सिलेबस आपल्या ड्रग इन्स्पेक्टरचा काय सध्या आहे, सध्या चेंज झालेलं नाही, फक्त असिस्टंट प्रोफेसर फार्मसीमध्ये जी पोस्ट फिलअप केली जाते त्याचा सिलेबस चेंज झालेला आहे। सध्या तरी आपल्या ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस चेंज झालेला नाही, त्याच्यामुळे एक्झामचा अभ्यास करत असताना आपल्याला सिलेबस कुठल्या प्रकारचा विचारला जाणार आहे ते माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला शेवटला व्हिडिओ मी त्याचा सिलेबस तुमच्याशी डिस्कस करायचा प्रयत्न करेल। त्यापूर्वी जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर आपलं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा बाकीच्या अदर स्टेटच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या जेवढ्याही एक्झाम झालेल्या आहेत तेवढ्या सर्व एक्झामचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण या पुस्तकामध्ये टाकलेले आहेत। याच्यामध्ये आन्सर की सुद्धा तुम्हाला सेम क्वेश्चनची अवेलेबल खालच्या पेजवरती भेटून जाईल। हे पुस्तक तुम्हाला अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल होऊन जाईल। तर काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला मी त्याची लिंक टाकून देईल। तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला। अशा प्रकारची ही जाहिरात आली होती, तुम्ही इथं बघू शकता 2021ला ही जाहिरात आली होती। वर बघू शकता तुम्ही औषध निरीक्षक व अन्न व औषधी प्रशासकीय सेवा गट ब आणि खाली तुम्ही बघू शकता जवळपास 87 एवढ्या महत्त्वाच्या पोस्ट तुम्हाला 2021च्या ॲडमध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या बघायला भेटल्या होत्या। 87 एवढ्या जागा होत्या आणि आता 109 जागेचं जे मागणी पत्रक आहे ते आयोगाकडे पोहोचलेलं आहे। खाली आल्यानंतर अशा प्रकारचं कॅटेगरीनुसार त्याचं डिवायडेशन झाले होतं। सध्या आपल्याला हे महत्त्वाचं नाही, कारण या जागेमध्ये पुन्हा व्हॅल्यू ॲडिशन होऊन जवळपास 109 जागा आता तुम्हाला नवीन ॲडमध्ये बघायला भेटणार आहेत। खाली आल्यानंतर काही अटी शर्ती, काही महत्त्वाच्या तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या होत्या, तर सध्या आपल्याला त्या महत्त्वाच्या नाही आहेत। जेव्हा ही नवीन आता ॲड येईल त्याच्यानुसार मी तुम्हाला त्या बाकीच्या गोष्टी समजून सांगेल। पण एवढंच महत्त्वाचं आहे की जे प्लेन विदाऊट एनी एक्सपिरियन्सवाले विद्यार्थी, सर्व विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतात। इथं दिल्याप्रमाणे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता, मिनिमम 18 वर्ष होतं। त्याच्यासाठी अराखीव खुल्या वर्गासाठी 35 वर्ष होतं, म्हणजे ओपनचे विद्यार्थी 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत होते। त्याच्यानंतर मागासवर्गीय आणि अनाथ आदोगमधील 40 वर्ष होतं। त्याच्यानंतर मॅक्झिमम वयामध्ये खेळाडू त्याच्यामध्ये खुला आणि कॅटेगरीमध्ये 40-43 असं होतं। माजी सैनिक आणीबाणी असेल त्याच्यामध्ये राखीव आणि खुल्यामध्ये जवळपास 3 वर्ष पुन्हा याच्यामध्ये ॲड केले होते आणि दिव्यांग म्हणजे फिजिकली चॅलेंज पर्सनसाठी 45 वर्षाची हायर एज लिमिट तुम्हाला या ॲडमध्ये बघायला मिळालेली होती। अशाच प्रकारची बेसिक जे तुमची एजची क्रायटेरिया असेल अशाच प्रकारचा क्रायटेरिया असू शकतो येणाऱ्यासुद्धा ॲडमध्ये, याच्यामध्ये जास्त चेंजेस होणार नाहीत। आणि अशा प्रकारची जी अनुभवाची ॲड याच्यामध्ये ते आपण 2021मध्ये बघितलेली होती, ज्याच्यामध्ये खाली त्यांनी अशा प्रकारचं डिग्री दिली होती, 25 डिग्री इन फार्मसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, डिग्री इन फार्मॅकॉलॉजी विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी मायक्रोबायोलॉजी फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश्ड इन इंडिया बाय द लॉ। आणि खाली अनुभवाची ॲड तुम्ही बघू शकत होतो, 7
2 नंबरचा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा तेव्हाच्या काळामध्ये होता, कारण याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स त्यांनी मॅन्डेटरी केलेला होता. बट जसे असं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स गेनड आफ्टर अक्वायरिंग अबो क्वालिफिकेशन इन द मॅन्युफॅक्चरिंग और टेस्टिंग ऑफ द ड्रग एनफोर्स फॉर द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट फॉर द पिरियड नॉट लेस दॅन 3 years. मिनिमम आपल्याकडे 3 वर्षाचा अनुभव त्यासाठी 2021च्या ॲडमध्ये लागत होता. अनुभव असल्याशिवाय आतापर्यंत जेवढ्याही ॲड महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या त्याच्यामध्ये प्रत्येक ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामला अनुभव असणं खूप गरजेचं होतं. तर हीच महत्त्वाची एक गोष्ट त्याच्यामध्ये होती, जेणेकरून ही ॲड जी आहे ती थांबवण्यात आली, एक्सपिरियन्स काढण्यात आला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे सेकंड नोटिफिकेशन आहे तर ते एकदा मी तुम्हाला दाखवून देईल. अशा प्रकारचं 2024 म्हणजे 30 सप्टेंबर 2024ला आणखीन एक महत्त्वाची अपडेट आयोगाकडून आपल्याला बघण्यात मिळाली, ज्याच्यामध्ये खाली तुम्ही चेक करू शकता. औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर गट ब संवर्गाच्या एकूण 87 पदाकरिता आयोगामार्फत 17 नोव्हेंबर 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाने दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये विषयाधीन संवर्गाची भरती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याबाबत कळवण्यात आली. तर ही जी तुमची प्रक्रिया होती 2024च्या नोटिफिकेशननुसार ही स्थगित करण्यात आली होती. त्यानुसार आयोगाच्या दिनांक 11 डिसेंबर 2021च्या रोजी प्रसिद्धीपत्रकान्वये जाहिराती स्थगिती देण्यास आली होती. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. 2024मध्ये याच्यावरती टेम्पररी जी आहे ती सध्या स्थगिती आणण्यात आली होती. त्याच्यानंतर महत्त्वाचं आपण डिस्कस करणार आहोत त्याचा सिलेबस. अशा प्रकारच्या 2 महत्त्वाच्या घडामोडी आपल्यासाठी होत्या. सगळ्यात महत्त्वाची फक्त एकच गोष्ट आहे, 109 जागेची येणारी ड्रग इन्स्पेक्टरची ॲड येईल आणि सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये फ्रेशरसुद्धा असतील, तर ते सर्व लोक या एक्झामसाठी फॉर्म फिलअप करू शकतात. सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. आता त्याच्यानंतर आपण एक्झामचा सिलेबस काय आहे ड्रग इन्स्पेक्टरच्या तो तुमच्याशी मी डिस्कस करेल आजच्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारची पूर्ण अपडेट आहे. 100 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 2 गुण असे 200 गुण, जवळपास 1 तास. आणि परीक्षेचा हार्डनेस पदवी लेवल म्हणजे डिग्री लेवलचा असेल, माध्यम इंग्रजी असेल आणि बहुपर्यायी म्हणजे MCQ लेवलची तुमची ही एक्झाम होणार आहे. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले, तर याच्यामध्ये त्याचा सिलेबस चेंज होऊ शकतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी, असिस्टंट प्रोफेसर फार्मसीचा सिलेबस चेंज झाला आहे. त्याचा सिलेबस, ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस, असिस्टंट कमिशनरचा सिलेबस, तिन्ही पोस्टचे सिलेबस सेम होते, पण असिस्टंट प्रोफेसरचा सिलेबस चेंज झाला आहे. त्या कारणाने ड्रग इन्स्पेक्टरचा सुद्धा सिलेबस चेंज होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आता मी जो व्हिडिओ बनवतो आहे आतापर्यंत सिलेबस हाच आहे, जो की मी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला डिस्कस करतो आहे. पण जर चेंज झाला तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याची मी अपडेट देईल. त्याच्यानंतर निगेटिव्ह गुणदान, प्रत्येकी 4 चुकीच्या उत्तरासाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम म्हणजे 0.25% निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. जर तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क मेन मार्कमधून मायनस केला जाईल. इथपर्यंत लक्षात आलं. आता अभ्यासक्रम ड्रग इन्स्पेक्टरचा आपला सध्याच्या घडीला काय आहे ते आपण बघूया. तर महत्त्वाचे टॉपिक दिलेत: फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी. ज्याच्यामध्ये सब टॉपिक म्हणजे फिजिओलॉजी, कंपोजिशन, फंक्शन ऑफ द ब्लड इलिमेंट, कोॲग्युलेशन ऑफ द ब्लड ग्रुप्स, ब्लड कॉम्पोनंट, मॅन्युफॅक्चरिंग, होल ह्युमन ब्लड बँक ऑपरेशन आणि रिक्वायरमेंट. अशा प्रकारचं फिजिओलॉजीमध्ये महत्त्वाचे सब पॉईंट तुम्ही चेक करू शकता, जे की ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये आपल्याला विचारले जातील. सेकंड पॉईंट आहे पॅथोफिजिओलॉजी, ज्याच्यामध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, एड्स, हायपरसेन्सिटिव्हिटी, HBV अशा प्रकारचे महत्त्वाचे सब टॉपिक कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर फार्मॅकोलॉजीमध्ये फॅक्टर मॉडिफाईंग द ड्रग ॲक्शन, ड्रग अफेक्टिंग द कोॲग्युलेशन, अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग्ज, अँटीहेपॅटिक, अनाल्जेसिक, अँटीट्युसिव्ह, सेडेटिव्ह, हिप्नॉटिक्स, ऑपॉइड्स, NSAID, लोकल अनस्थेटिक, chemotherapeutic agent including the anti-cancer drug, antifungal agent, drug affecting the CNS, diabetic drugs, contraceptive drugs, hormones, drug acting on uterus. अशा प्रकारचा कोलॉजीचा सिलेबस. त्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचा कोलॉजीचा टॉपिक टॉक्झिकोलॉजी, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ द पॉयझन, चिलेटिंग एजंट, हेवी मेटल आणि अँटीडोट. सर्व सिलेबस तुम्हाला KD त्रिपाठीमध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर यासाठी कुठले स्पेसिफिक पुस्तकं आपल्याला वापरावं लागतील याच्यासुद्धा व्हिडिओ तुम्हाला थोड्या दिवसामध्ये भेटून जातील या यूट्यूब चॅनलवरती. त्याचबरोबर सेकंड चॅनल आपलं PV सर म्हणून आहे अकॅडमी, त्याच्यावरती सुद्धा आरोग्य विभागाचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी इथून पुढे देत जाईल. नेक्स्ट आहे मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये स्टरलायझेशन प्रोसिजर, असेप्टिक टेक्निक्स, डिसइन्फेक्शन, पायरोजन, लाल टेस्ट, ॲसे ऑफ अँटीबायोटिक, व्हिटॅमिन, बायोकेमिकल, सिरोलॉजी, व्हायरोलॉजिकल टेक्निक्स, BOD, डिफरंट मीडिया, मायक्रोबायोलॉजी ड्रग्ज, ड्रग रेजिस्टन्स, मायक्रोबियल लिमिट टेस्ट, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स. अशा प्रकारचा मायक्रोबायोलॉजीचा महत्त्वाचा सिलेबस. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री महत्त्वाचा सब्जेक्ट, त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल्ससुद्धा महत्त्वाचा सब्जेक्ट कव्हर केला आहे.
ज्याच्यामध्ये DNA, RNA, न्यूक्लिक ॲसिड कंपोनंट्स, एन्झाईम, मेटाबॉलिझम, द प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, इट्स ॲप्लिकेशन, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट, व्हॅक्सिन, सेरा अशा प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट आहे आयसोमर, टॉटामेरिझम, फर्मेंटेशन, सिंथिसिस ऑफ अँटीबायोटिक, डायजेशन रिॲक्शन, केमिस्ट्री अँड स्टेरॉइड्स अशा प्रकारचा स्लॅबस आहे. त्याच्यानंतर सुटिक्सच्या रिलेटेड हा स्लॅबस तुम्ही 3.3 नंबरच्या पॉईंटमध्ये बघू शकता. डोसेस फॉर्मपासून तेर स्टोरेज कंडिशन फॉर द फार्मास्युटिकल्स. त्याच्यानंतर ॲनालिसिसचा प्रश्न खाली तुम्ही बघू शकता सिलेबस दिला. प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन ऑफ ॲनालिसिस, EVIR, HPLC, GLC, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन, HPLC, LCMS, लिमिट टेस्ट, हेवी मेटल डिव्हायसेस आणि सुचर अशा प्रकारचा फार्मास्युटिकल ॲनालिसिसचा सिलेबस आहे. सर्जिकल अँड मेडिकल डिव्हायसेस तुमचं हेल्थ एज्युकेशन आणि कम्युनिटी फार्मसीचा महत्त्वाचा टॉपिक आहे, तो कव्हर केला आहे. त्याचबरोबर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे PGI, याच्या सिलेबसमध्ये लॉ, DCC, DTAB, मिसब्रँडेड, स्टँडर्ड, स्पुरियस ड्रग, अडल्टरेट ड्रग्स, डेफिनेशन ऑफ द गव्हर्नमेंट अनालिस्ट, ड्युटीज इन्स्पेक्टर, पॉवर, प्रोसिजर, डेफिनेशन आणि शेड्यूल ऑफ द MYU अशा प्रकारचा ज्युरिस्प्रुडन्सचा सिलेबस आहे. 4 नंबरमध्ये जनरल नॉलेज रिलेटेड फार्मास्युटिकल अँड मेडिसिनल फील्ड, याच्यामध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम, DPCO, NPA, नार्कोटिक ड्रग्स, पॉयझन, अँटीडोट, इसेन्शियल ड्रग, सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी, न्यूट्रास्युटिकल, मॅजिक रेमेडीज, इम्पोर्ट ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक्स, सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, WHO, GM सर्टिफिकेशन, करंट इव्हेंट्स, कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, राईट टू द इन्फॉर्मेशन ॲक्ट अशा प्रकारचा स्लॅबस. आणि शेवटला इंटेलिजन्स टेस्टमध्ये क्वेश्चन विल बी आस्क्ड फॉर टू टेस्ट हाऊ फार कॅन्डिडेट्स कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली. तर ते महत्त्वाचे 3 ते 4 प्रश्न असतील. त्याच्यामध्ये डायग्रामवरती किंवा रेजिंग लेवलचे छोटेसे 4 प्रश्न असतील, ते इझी आहेत. आपल्याला प्रिव्हियस इयरच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या क्वेश्चन पेपरमध्ये ते इझिली सापडून जातील. आणि कशा प्रकारचा सिलॅबस आहे तो तुम्हाला PYQच्या प्रश्नपत्रिकेमधनं समजून जाईल. तर अशा प्रकारचा सिलॅबस होता. आता नवीन येणारा सिलेबस जर काही चेंज झाले तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची अपडेट देईल. सध्या आपल्याला हा पूर्ण जो सिलेबस आहे 2 पेजेसचा, हा आपल्याला तोंडपाठ करायचा आहे येणाऱ्या 109 ड्रग इन्स्पेक्टरच्या जागेसाठी. खूप महत्त्वाची आणि खूप मोठी सुवर्णसंधी आहे. 2000 मला वाटतं 14-15च्या आसपास एक्झाम झाली होती ड्रग इन्स्पेक्टरची. काय रिझल्ट लागला होता मागच्या एक्झामचा. बऱ्याच दिवसापासून जवळपास 10 ते 12 वर्षानंतर ही तुमची ॲड आलेली आहे आपल्याकडे आणि याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यायचा आहे. विशेषतः नवीन जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्यांनी आता GPATची एक्झाम दिली असेल, त्यांचा फ्रेशर त्यांचा अभ्यास सध्या फ्रेश असतो, ते विद्यार्थी देऊ शकतात. जुने विद्यार्थी देऊ शकतात. जे कंटिन्यू सध्या ड्रग इन्स्पेक्टरचा, फार्मसी ऑफिसरचा किंवा बाकीच्या एक्झामचा अभ्यास करतायत, ज्यांचा B फार्मसी M फार्मसी झालेला आहे, तर ते सर्व विद्यार्थी कुठल्याही अनुभवाची आट न असता या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. जेव्हा केव्हा आता पुढच्या थोड्या दिवसामध्ये याचं नोटिफिकेशन येईल किंवा व्हॅकन्सी मॅट्रिक्स येईल, तर तशा प्रकारची काही महत्त्वाची अपडेट्स झाली तर पहिल्यांदा ती अपडेट तुम्हाला याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल स्पेशली ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी जेही महत्त्वाचे विद्यार्थी ॲस्पिरंट्स ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामचं प्रिपरेशन करू इच्छितात त्यासाठी स्पेशल ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामचा टेलिग्रामचं चॅनल बनवलेलं आहे मी. तर ते चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला फक्त ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामच्या रिलेटेड महत्त्वाचे ज्याही अपडेट असतील, प्रश्नपत्रिकेपासून रिसोर्सेसपर्यंत, नोट्स, व्हिडिओ, महत्त्वाचे अपडेट, ते सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. फक्त 2च गोष्टी या आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवायच्या आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये 109 जागेची ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम राबवली जाईल. त्याचबरोबर फ्रेशर विद्यार्थी ज्यांच्याकडे कुठलाही एक्सपिरियन्स नाही ते सर्व विद्यार्थी याच्यासाठी एलिजिबल असणार आहेत. तर ह्या महत्त्वाच्या सर्व गोष्टी जेवढ्याही 2021पासून घडामोडी ड्रग इन्स्पेक्टरच्या भरतीमध्ये घडल्या टिल 2025पर्यंत त्या सर्व तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आय थिंक हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टबद्दल कुठल्याही मनामध्ये संभ्रम किंवा कुठल्याही मनामध्ये प्रश्न तुमच्या याच्यामध्ये राहणार नाही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर. तरी तुमच्या मनात काही शंका असेल, अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. मला पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही दोन्ही ठिकाणी जॉईन करू शकता. तर आजच्या वेळी फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो पण तुमची काळजी घ्या आणि अभ्यासाला लागा. जय हिंद, वंदे मातरम.